नमस्कार, मी सुशांत लक्ष्मण साळुंके, निरगुडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणी आमचे मित्र भगवान बापू खरतोडे हे 4 दिवस अन्न पाणी त्याग करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। 16/11/2023 पासून यांनी उपोषण सुरू केलं होतं। त्यावेळेस उपोषण सुरू करताना या ठिकाणी तहसीलदार, प्रांताधिकारी आले, त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलं, परंतु आज तागायत त्यांनी दिलेला शब्द आम्हाला पाळला गेला नाही, म्हणून त्यांना 4 दिवस झाले या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे। ते या ठिकाणी अशा अवस्थेत आहेत की त्या ठिकाणी या ठिकाणी बोलूही शकत नाहीत। पण आमच्या मागण्या काय आहेत तर आमच्या मागण्या हे शेतकऱ्यांसाठी आहेत, समाजासाठी आहेत। आमच्या मागण्या 9 मागण्या आहेत की यावर्षी दुष्काळाचं सावट आहे आणि सरकारने जी यादी काढलेली आहे, अति तीव्र दुष्काळ, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी अति तीव्र दुष्काळ सुरू केलेला आहे। परंतु इंदापूरच्या पूर्व भागामध्ये उजनी धरण येतं आणि 2 नद्या येतात। एक भीमा नदी आहे आणि त्या भीमा नदीमध्ये पूर्व पट्टा हा बागायत पट्टा आहे, परंतु पश्चिम पट्ट्याकडे जर आपण पाहिलं तर लाकडी गाव असेल, काझड गाव असेल, मुसोबावाडी गाव असेल, निरगुडे गाव असेल आणि शेटपळगडे गाव असेल, या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाहीये। त्या ठिकाणी अति गंभीर दुष्काळ जाहीर करावा ही एक मागणी आहे। ज्याप्रमाणे आपण बारामती तालुका, बराचसा बारामती तालुका ओल्याव्यामध्ये येतो, त्या ठिकाणी पाणी आहे, परंतु तो बारामती तालुका अति तीव्र दुष्काळामध्ये केलेला आहे। परंतु आपण जर या ठिकाणी प्रत्यक्षात या गावामध्ये आला तर पाणी टंचाई आपल्याला या ठिकाणी दिसेल, ही पहिली मागणी आहे। त्याचप्रमाणे भर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी बाजरी केली, कोणी कांदा केला असेल, कोणी सोयाबीन केलं, प्रत्येकाने जे बाजरीचं उत्पन्न काढलं, सोयाबीनचं उत्पन्न काढलं, हे उत्पन्न काढत असताना पाण्याअभावी, पावसाअभावी हे पूर्णपणे जळून गेलं। आज बाजरीचं पीक निघून 3 महिने पूर्ण होत आहेत, जवळजवळ ज्वारी निघण्याच्या मार्गावर आहे, परंतु बाजरी, कांदा आणि सोयाबीन या कुठल्याही प्रकारचे एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी विमा भेटलेला नाही। फक्त तुम्ही काय केलं, अर्ज भरून घेतलं, ती फी भरून घेतली, परंतु शेतकऱ्याला 1 रुपया कष्ट केल्याशिवाय त्याला 1 रुपयाही मिळत नाही। तुम्ही विमा भरून घेतला, पैसे भरून घेतले, परंतु आज 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही। हे दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा आहे, दुष्काळामध्ये चारा छावणी सुरू करावी यासाठी यांनी त्या ठिकाणी अर्ज दिला होता, परंतु चारा छावणीचा विषय बाजूला राहिला। त्या ठिकाणी चारा सुद्धा या ठिकाणी शासनाने आम्हाला उपलब्ध करून दिला नाही। आमचा पुढचा मुद्दा होता वीज बिल माफ करावं। अहो, एवढं वीज बिल दिलेलं आहे, 1 लाख या ठिकाणी वीज बिल आहे। जर पंपालाच पाणी नसेल तर एवढं बिल आलं कुठून? हे कुठंतरी पाहण्याजोगं आहे की तुम्ही खरोखर ही दिलेली बिल खरोखर आहेत का? एका शेतकऱ्याला 50-50 हजार बिल येतंय, मग एवढं बिल आलं कुठून? जर त्या शेतकऱ्याला विहिरीमध्येच पाणी नाहीये तर तुम्ही मग ही बिल देता कुठून? पुढचा प्रश्न आहे की कर्जमाफी। कर्ज या शेतकऱ्याच्या डोक्यावरती भलं मोठं कर्ज त्या बँकांनी लादून ठेवलेलं आहे। आपण जर शेतीमध्ये जर पाहिलं तर त्याला त्या ठिकाणी खायची बोंब आहे, तर तो कर्ज कुठून भरणार? तर सरकारला आमचं निवेदन आहे की सरकारने आमच्यावरती दया दाखवावी आणि कर्जमाफी करण्याचा प्रयत्न नाही, कर्जमाफीच करावी। दुसरा मुद्दा आहे शेततळ्याचा। शेततळ्यामध्ये असं आहे की या ठिकाणी खडक आहे आणि जे अनुदान आम्हाला भेटतं ते अनुदान मराठवाडा या भागाकडून भेटतं। मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जमिनीची जर आपण पात्रता पाहिली तर मराठवाडा विदर्भामध्ये जमीन ही काळी जमीन आहे। त्या ठिकाणी खडक हा 20 ते 30 फुटापर्यंत खाली आहे, मग त्या वरती सगळी माती आहे आणि मग अशा मातीमध्ये खर्च कमी येतो। परंतु या ठिकाणची जर भूमी आपण पाहिलं, 3 फूट खोली गेल्यानंतर त्या ठिकाणी 3 फुटाच्या खाली गेल्यानंतर या ठिकाणी फक्त मुरुम आणि पाषाण लागतो। मग एवढीशा कमी खर्चामध्ये कसं शक्य आहे? म्हणून या ठिकाणी शेततळ्याकरता आपण अनुदान वाढवावं। त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये सरकारने ज्याप्रमाणे रेशन कार्ड धारकांना मदत केली होती की
रेशन ज्याला 20 किलो मिळत होतं त्यांना शासनाने 40 किलो रेशन दिलं। त्याच पद्धतीनं या दुष्काळी भागामध्ये शासनाने जे रेशन आपण कोरोना काळामध्ये दिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी शिधापत्रिकाचं वाटप करावं। आणि आमचा 9वा मुद्दा आहे की मौजे निरगुडे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 10/2/1969 या साली उभा केलं, परंतु 1969 साली या ठिकाणी स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि काही योग्य अशा प्रकारचं या ठिकाणी सुविधा तज्ञ डॉक्टर या ठिकाणी नाहीत। आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मोठं या ठिकाणी प्राथमिक उपकेंद्र निर्माण केलेलं आहे। आमच्या अगोदर ते उपकेंद्र निर्माण केलं, आमच्या नंतर ते उपकेंद्र निर्माण केलंय आणि या गावामध्ये 1969 पासून त्याची स्थापना झालेली आहे। त्याचप्रमाणे ते उपकेंद्र आज तागायती धूळ खात पडलेलं आहे। म्हणजे आमच्या पाठीमागून उपकेंद्र त्या ठिकाणी निर्माण झालं ते अगदी सुंदर पद्धतीने चालू आहे आणि तेच उपकेंद्र आज आमच्या गावामध्ये धूळ खात पडलेलं आहे। शासनाने या ठिकाणी खरोखर पाहण्यासाठी सारखं आहे की आज या ठिकाणी हा युवक गेले 4 दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग करून त्यांचे ते 2 बैल त्यांचाही त्या ठिकाणी अन्न त्याग आहे, कुठल्याही प्रकारचा त्याग नाही। म्हणून सरकारने मुख्य चित्रावाकडे पाहण्याची आवश्यकता आहे की आज ही 4 दिवस झालं माणसं या ठिकाणी समजून घेऊ शकतील, पण या निर्बुद्ध प्राण्याला कुठल्याही प्रकारची बुद्धी नाहीये। आज तोही प्राणी या ठिकाणी मालकाबरोबर 4 दिवस अन्न पाण्याचा त्याग करतोय, हे कुठंतरी खंत आहे आणि सरकारने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। या गावाचा ग्रामस्थ त्यांचा मित्र या नात्याने